आषाढी वारी निमित्त नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृद्धाश्रमाच्या पायी दिंडीचे भिंगार येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। विठ्ठल नामाचा अखंड गजरात वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी आश्रमाच्या माध्यमातून अनाथ बालके, निराधार ज्येष्ठ नागरिक व वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या सेवा कार्याचा गौरव करण्यात आला। स्वागत सोहळ्यात आश्रमाचे संस्थापक तपस्वी स्वामी वासुदेवानंद गिरी बहुरूपी महाराज यांचे पूजन करून विजय भालसिंग यांच्या हस्ते विठ्ठलाची सुंदर मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला। तसेच सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर सुनील सकट यांच्या हस्ते दिंडी प्रमुख विणेकरी व चोपदार यांचा फेटा बांधून गौरव करण्यात आला। या दिंडीत आश्रमातील अनाथ विद्यार्थी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच शेकडो वारकरी सहभागी झाले असून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। दिंडी चालक तथा आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळसर, देवदत्त शेंडे, वारकरी, ग्रामस्थ व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे तपस्वी स्वामी वासुदेवानंद गिरी बहुरूपी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रम अनेक वर्षांपासून अनाथ बालकांचे संगोपन, शिक्षण, संस्कार, स्वावलंबन आणि विवाहापर्यंतची जबाबदारी स्वीकारत आहे। त्याचबरोबर निराधार वृद्धांना निवारा, अन्न, औषधोपचार व सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला। आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी सांगितले की महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील भाविकांच्या सहकार्याने दरवर्षी पायी दिंडी आयोजित केली जाते। यंदाचा दिंडी सोहळा श्री क्षेत्र लासलगाव ते श्री क्षेत्र सप्तशृंगीगड, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि तेथून श्री क्षेत्र पंढरपूर असा असून रविवार दिनांक 28 जून 2026 ते रविवार दिनांक 26 जून 2026 या कालावधीत हा अध्यात्म, सेवा आणि माणुसकीचा प्रवास सुरू आहे। तपस्वी स्वामी वासुदेवानंद गिरी बहुरूपी महाराज म्हणाले, जगात माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे। आश्रमाची दारे प्रत्येक अनाथ, वंचित आणि निराधारासाठी सदैव खुली आहे। समाजातील दातृत्ववान व्यक्तींच्या सहकार्यामुळे अनेक मुलांना शिक्षण, संस्कार आणि आयुष्याची नवी दिशा देता आली असून अनेकांचे विवाहापर्यंतचे पालकत्वही आश्रमाने निभावले। भक्ती, सेवा आणि समाजकार्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या पायी दिंडीने भिंगारमध्ये उपस्थित भाविकांच्या मनात विठ्ठल भक्ती बरोबरच माणुसकीचा संदेशही अधिक दृढ केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।